गुड मॉर्निंग. तर सकाळी सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आज अंघोळ करून घेतली, कारण आज होता दसरा. म्हणूनच इकडं मस्त अशी साडी वेअर केली होती आणि ही साडी मला कशी दिसते ते नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर रात्री सगळे हार वगैरे करून ठेवलं होतं, म्हणून मग इकडे ना लगेच उंबरठा लेपन करून घेतलं होतं आणि रांगोळी पण काढायची होती, म्हणून रांगोळी काढून घेतली. आणि आज गुरुवार पण होता, म्हणून मग स्वामींचा अभिषेक पण करायचा होता. छान अशी रांगोळी काढली आणि त्यानंतर आहे ना मग लगेच स्वामींचा अभिषेक करून पूजा पण करून घेतली. देवाला हार वगैरे लावला आणि देवाला इतका मस्त असा वाटत होता ना हार लावल्यानंतर. गुरुवार होता त्यामुळे इकडे साबुदाणा वडा पण बनवायला घेतला होता. साबुदाणा वडा वगैरे बनवलं, त्यानंतर नाश्ता केला आणि ना लगेच गाडीची पूजा वगैरे करून घेतली. कारण म्हटलं वेळ झाला होता खूपच जास्त. गाडीची पूजा वगैरे केली, नारळ फोडला. त्यानंतर आहे ना आज बनवायची होती पुरणपोळी, म्हणून पुरणाचा स्वयंपाक बनवायला घेतला. भात वगैरे करून ठेवला, पुरण पण झालं होतं. दुपारी ना मस्त अशी शस्त्रपूजा केली, छान अशी सरस्वतीची रांगोळी काढली होती, त्याची पण पूजा केली. आणि रात्री गेलो होतो उपवास सोडून मम्मीकडे. मम्मीला सोनं द्यायला गेलो होतो. जाताना आहे ना खूप जास्त आहे ना म्हणजे भारी वाटत होतं, कारण सगळ्याच देवींच्या आहे ना मिरवणुका निघल्या होत्या, त्यामुळे ना खूप जास्त गाजवाजा होता. आणि हा गाजवाजा फक्त आजच्याच दिवसाचा होता, कारण आहे ना यानंतर दिवाळीपर्यंत एकदम शांत असं वातावरण होणार. त्यामुळे मस्त असं सगळ्या देवींच्या मिरवणुका बघितल्या. मम्मीकडे गेलो, सोनं वगैरे दिलं आणि तिकडून गेलो होतो कल्याणीकडे. कल्याणीच्या घरी गेलो, तिला पण सोनं वगैरे दिलं. त्यानंतर मग आहे ना आम्ही रिटर्न घरी आलो आणि घरी येताना पण अजून एक देवीची मिरवणूक चालली होती. ते बघून खरंच खूप छान वाटत होतं. देवीचं मस्त असं दर्शन घेतलं आणि घरी आलो. असा संपवला आजचा दिवस. तर कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो करा. बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.